नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी पुष्कर व्हिजिटाय स्टुडंट आज तुम्हाला सांगणार आहे की भरपूर मुलांचे क्वेश्चन येत होते. दादा, फार कमी टाइम उरलाय पण समजतच नाही मी आता अभ्यास कसा करू, काय झालंय ते काहीही आठवत नाहीये. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत सांगणार आहे की आम्ही व्हिजिटाय मध्ये आलोय तर आम्ही कसा अभ्यास केला होता, कारण आम्ही सुद्धा या फेज मधून गेलो होतो. तर या कमी वेळेत आम्हाला सुद्धा जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येतोय की दादा अभ्यास होत नाहीये, फार कमी टाइम उरलाय, टेन्शन येतंय पेपरचं, तर नेमका प्रॉपर वे काय स्टडीचा, आता मी कसा अभ्यास केला पाहिजे हे तुम्हाला सांग ना. तर मी आज यासाठीच तुम्हाला व्हिडिओ बनवतोय की नेमका तुम्ही अभ्यास आता कसा केला पाहिजे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिजिटाय अँड टॉक्स हे आमचं व्हिजिटाय व COEP चा ग्रुप मिळून बनवलेलं एक ऍप आहे, ज्यामध्ये तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज मिळणार आहे, जी की व्हिजिटाय व COEP च्या मुलांनी बनवली आहे. आणि सीईटीचे कुठले PYQs फार मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तसे PYQ बेस्ड क्वेश्चन त्यात तुम्हाला सापडतील. मोस्ट ऑफ दी क्वेश्चन्स हे PYQ बेस्ड असतात, त्यामुळे त्यात तुम्हाला COEP व व्हिजिटायच्या मुलांच्या हँड रिटन नोट्स, शॉर्ट नोट्स सर्व मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिजिटाय अँड टॉक्स हे नावाचं ऍप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर वरून गेल्यानंतर तिथं तुम्हाला MST CET 2026 ची टेस्ट सिरीज दिसेल. तर ती तुम्हाला तिथून एनरोल करून त्यात तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे सर्व बघायला मिळतील. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो टॉपिक आहे तो आहे नेमकी एक्झामचं पॅटर्न काय आहे. बरेचशी मुलं काय करतात, त्यांना 11वीचं सोपं वाटतं, 11वीचा सिलेबस, किंवा 12वीला काही काही टॉपिक असे आहे जसे की सेमी कंडक्टर डिव्हाइसेस, आणि 11वीला सुद्धा तो टॉपिक आहे सेमी कंडक्टर, आणि तो आपल्या MST CETच्या एक्झाम मध्ये येतो. मुलं काय करतात की आता दोघीकडे आहे, मग बेसिक पासून मला करावं लागेल, पण आता बाळांनो तुमच्याकडे टाइम कमी आहे. आता जर तुम्ही 11वीचा सेमी कंडक्टर केला आणि मग 12वीचा सेमी कंडक्टर डिव्हाइस केला तर तुमचा टाइम फार जाईल. त्यामुळे 12वी मधून मॅक्सिमम 80% क्वेश्चन्स आपले 12वी मधून येत असतात. त्यामुळे आता तुमच्याकडे टाइम नाहीये, म्हणून तुम्ही 11वीचा तो लेसन इग्नोर करू शकतात. ते तुम्ही 12वीचा समजा 3 मार्काला तो लेसन येत असेल तर त्यातून 2 मार्कास तुमचं 12वीचं येणार आहे. त्यामुळे मॅक्झिमम मार्क्स कुठून येतात यावर तुम्ही आता फोकस केला पाहिजे. म्हणजे 80% सिलेबस जो आहे तो तुमचा क्लास 12चा येतो. त्यामुळे तुम्ही क्लास 12ला आता प्रायोरिटी दिली पाहिजे, रिव्हिजनला पण आता प्रायोरिटी दिली पाहिजे. नेक्स्ट आपलं जे आहे ते आहे रोजचा स्मार्ट डेली प्लॅन. आता मुलं काय करतात की जे येईल, मित्र माझा तो लेसन करतोय, हॅलो तू कुठला लेसन करतोय, ठीक आहे मी पण आता तो करायला बसतो. म्हणजे दुसऱ्याचं बघून, दुसऱ्याच्या इन्फ्लुएन्सने जर तुम्ही काही करत असाल तर तसं करू नका. स्वतःचा स्टडी प्लॅन बनवा. आम्ही सुद्धा स्टडी प्लॅन प्रोव्हाइड करतो. उद्यापासून तू आपल्या ग्रुपमध्ये पण येणार आहे. 15 दिवसाचा, 20 दिवसाचा प्रॉपर स्टडी प्लॅन तुम्हाला देण्यात येणार आहे रोज. म्हणजे सकाळी किती वाजता उठायचं तर किती वाजेपर्यंत झोपायचं हे सर्व तुम्हाला त्यामध्ये सांगितलं जाणार आहे. त्यामुळं प्रॉपर स्टडी प्लॅन बनवायचा. मॅथ्ससाठी तुम्ही दिवसातून 3 तास द्यायचे, केमिस्ट्रीसाठी 2 तास किंवा फिजिक्ससाठी 2 तास. हे कशासाठी म्हणतोय मी, तर हे अभ्यास करण्यासाठी. यात एक गोष्ट मात्र राहिली आहे की PYQs, म्हणजे PYQs ऍटलिस्ट 4 तास तुमची सोडवल्या गेल्या पाहिजे. PYQs फार महत्वाचे, MCQ प्रॅक्टिस फार महत्वाची. बरेचसे मुलं काय करतात, फक्त थेअरीवर फोकस करतात. थेरॉटिकल क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येतात, नाही येत असं नाही, पण मॅक्सिमम क्वेश्चन हे कॅल्क्युलेशन बेस असतात, अनालिटिकल बेस असतात. त्यामुळे थेअरीवर तुम्ही जास्त फोकस केला तर मॅथमध्ये काय थेअरी आहे, तुम्ही मॅथची थेअरी वाचाल, डेरिव्हेशन करशाल, ते येतं का? बोर्डचा आणि सीईटीचा पॅटर्न वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही PYQ जास्तीत जास्त सोडवायचे आहे. हे किती तास झाले, 3 आणि 2 5 आणि 2 7, 7 आणि 4 11 तास, 11 किंवा 12 तास तुम्हाला रोज अभ्यास करायचाच आहे. आणि यात अजून मी रिव्हिजनचा टाइम इन्क्लूड केलेला नाहीये, जो तुम्हाला डेली टार्गेटमध्ये मिळणार आहे. त्यामुळं कमीत कमी 13 तास 14 तासापर्यंत तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट आता आपलं आहे की ज्याला आपण म्हणतो स्मार्ट वर्क केलं पाहिजे. सगळे म्हणतात आता कमी वेळेत तुम्ही स्मार्ट वर्क करा, तर कशावर फोकस करायचा आहे? हाय वेटेज जे टॉपिक्स आहे पण इझी आहे, जसं की केमिस्ट्रीचा सॉलिड स्टेट, डायरेक्टली न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन येतं, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन येतात, केमिकल कायनेटिक्स सोल्युशन. तर असे टॉपिक तुम्हाला आता करायचे जे की स्कोरिंग पण आहे आणि इझी पण आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थेअरी कुठून वाचायची? HSCच्या बुक्स मधून. बरेचशी मुलं काय करतात, वेगवेगळे पुस्तक बघतात, वेगवेगळ्या क्लासेसचे हे नोट्स फॉलो करतात. तर आता तो टाइम नाही, कुठल्या तरी एकाच तुम्हाला गोष्टीला स्टिक राहायचंय. त्यामुळे थेरी ही HSC बुकच्या बाहेरची लाईन येत सुद्धा नाही. त्यानंतर शॉर्ट नोट्स बनवणं फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस शेवटचा दिवस येतो, शेवटचे 8 दिवस उरतात, तर त्यावेळेस आपण बुकची लाईन टू लाईन थोडी रीड करू शकतो. त्यावेळेस मात्र आपल्याला
शॉर्ट नोट्स रिव्हिजन करायचे. ज्या पहिल्या वेळेस तुम्हाला 1 तास लागेल शॉर्ट नोट्सच्या रिव्हिजनला, पण नेक्स्ट टाइम पासून तुम्हाला अर्धा तासाचा टाइम हळूहळू तुमचा कमी होत जाईल. PYQ ची प्रॅक्टिस जे मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये पण सांगितलं, सर्वात इम्पॉर्टंट जर काही असेल तर PYQ ची प्रॅक्टिस. PYQ जशीच्या तशी रिपीट होतात, हो होतात, व्हॅल्यू चेंज करून पण येतात, जशीच्या तशी पण रिपीट होतात, कॉन्सेप्ट मात्र सारखी असते. आणि लास्ट आहे मॉक टेस्टचं अनालिसिस करायचं. ज्यावेळेस आपली PYQ ची प्रॅक्टिस होती वगैरे, मॉक टेस्ट दिली पाहिजे, म्हणजे आपण कुठं चुकतोय, टाइम मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत आहे की नाही, सिली मिस्टेक करतोय काय, हे सर्वांचं अनालिसिस करणं पण गरजेचं आहे. फक्त मॉक टेस्ट देत जायचं आणि आपण कुठं चुकलो काय हे काहीच बघायचं नाही, तर याचं अनालिसिस नाही झालं तर मॉक टेस्टचा काही फायदाच होत नाही. त्यामुळं मॉक टेस्ट देऊन त्याचा अनालिसिस हा एक प्रॉपर वे आहे स्टडीचा. त्यामुळे मला तरी वाटतं तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि जी IMP टिप जी आहे मी तुम्हाला आधीच्या स्लाइडमध्ये पण सांगितलं, की कुठल्या तरी एकाच रिसोर्सला तुम्ही कनेक्टेड पाहिजे. म्हणजे टेक्स्ट बुक वाचताय तर ते फार इम्पॉर्टंटच आहे. बाकीच्या कुठल्या पब्लिकेशनच्या बुक्स तुम्ही वाचत असाल तर तसं करू नका. म्हणजे एक विद्यार्थी काय करतो, सॉलिड स्टेट वाचतोय, त्याची थेरी टेक्स्ट बुक मधून वाचली, नंतर मार्वल पब्लिकेशनच्या बुक मधून की पॉईंट्स वाचले, नंतर ट्रायम्फ मधून की पॉईंट्स वाचले. अशा वेगवेगळ्या याच्यातून जर केलं तर ते तुम्ही अजून कन्फ्युज होता, कारण प्रत्येकाची लँग्वेज वेगळी असते. त्यामुळं सगळ्यात सोपं जे इम्पॉर्टंट आहे, स्टेट बोर्डचं टेक्स्ट बुक तुम्ही वाचलं पाहिजे. वेगवेगळे युट्यूब चॅनल पण बरेचसे जण फॉलो करतात. असे प्रत्येक युट्यूब चॅनल फॉलो करणं गरजेचं नाही, ज्यातून आपलं समजतं बस त्यातून. म्हणजे एक व्हिडिओ जर समजा फॉर एक्झाम्पल मॅथचा टॉपिक दिनेश सरांचा पण बघितला, इकडे तुम्ही गणितांक सरांचा पण बघितला, अंकुश सरांचा पण बघितला, तर असं करू नका. ज्यांचं समजतंय ना त्यांचंच बघा. मी कोणाला असं सजेस्ट करत नाही की यांचंच बघा. तुम्हाला ज्यांचं समजतंय त्यांचं बघा. याच्यातून तुमचा टाइम वाचेल. कमी टाइम राहिलाय. आय होप तुम्हाला प्रॉपर वे काय आहे अभ्यासाचा ते आता समजलं असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे. त्यातून तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. तुम्हाला काही डाऊट्स असेल तर इथं मी नंबर दिला, या आमच्या टीमला कनेक्ट करून तुम्ही माझ्याशी बोलू शकता. थँक्यू.